7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला वर्ग, वर्गमूळ आणि घन, घनमूळ याच्यावर आधारित आणखी काही प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. या आधीच्या 3 भागांमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 6.1, 2 आणि 3 याच्यामधले प्रश्न पाहिलेत. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तर चेक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 6.4 याच्यामध्ये विचारलेले प्रश्न त्यांची उत्तर पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. आता त्यातला पहिला प्रश्न 135 गुणिले 25 बरोबर 3375. तर 3.375 चं घनमूळ किती? मग इथं आपल्याला 3.375 चं घनमूळ काढायचं. पहिल्यांदा आपण 3375 चं घनमूळ काढूया, जे येईल 15. म्हणजे 15चा घन 3375 येईल. आपल्याला 3.375 चं घनमूळ काढायचं आहे, म्हणजे इथं दशांश चिन्ह असेल तर 1.5. त्याचं घनमूळ येणार आहे 1.5, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर घनमूळ काढण्याची एक सोपी पद्धत, नेहमीची गणितीय पद्धती एक लक्षात ठेवू. दशांश चिन्ह सोडून आपण पहिल्यांदा 3375 चं घनमूळ काढू. एकक स्थानी 5 असल्यामुळं याचे मूळ अवयव पडताना सर्वात अगोदर 5 नच आपल्याला भागावं लागेल. म्हणजे 5 × 30, 3 शिल्लक राहील, 37 होतील. 5 × 35, 2 शिल्लक राहील, 5 × 5 = 25. पुन्हा 5 न भाग जाईल. 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 5 × 5 = 25. पुन्हा 5 न भाग जाईल. 5 × 2 = 10, 5 × 7 = 35. आता मात्र 5 न भाग जात नाही. आता 3 न भाग जाईल. 3 × 9 = 27, पुन्हा 3 न भाग जाईल. 3 × 3 = 9, पुन्हा 3 × 1 = 3. घनमूळ काढतो त्यामुळे 3 चे गट करायचे. 3 वेळा 5 आले त्याबद्दल एकदाच घ्यायचे, 3 वेळा 3 आले त्याबद्दल एकदाच घ्यायचे, आणि या दोन्हीचा गुणाकार करायचा. गुणाकार येईल 15. त्यामुळे 3375 चं घनमूळ 15 येईल, म्हणजेच 3.375 चं घनमूळ येईल 1.5, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, घनमुळात 0.004096 अधिक घनमुळात 5.832 बरोबर x. तर x चं वर्गमूळ किती? पहिल्यांदा आपण ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत 0.004096 आणि घनमुळात 5.832 बरोबर x यांचं घनमूळ घेऊया. म्हणजे 0.004096 याचं घनमूळ येईल 0.16. म्हणजे 16चं घन 4096 मिळतो, पण इथं दशांश चिन्हानंतर एकूण 6 डिजिट्स आहेत, त्यामुळे 0.16 हे त्याचं घनमूळ येईल, अधिक 5.832 चं घनमूळ येईल 1.8, कारण 18चं घन 5832 आहे, त्यामुळे 5.832 चं घनमूळ येईल 1.8 बरोबर x. आता या दोन्हीची जर बेरीज केली तर उत्तर येईल 1.96 बरोबर x. मग आता आपल्याला x ची किंमत मिळाली 1.96, पण त्याचं वर्गमूळ पाहिजे, म्हणजेच वर्गमुळात 1.96. 196 चं वर्गमूळ 14 आहे, मग 1.96 चं असणार 1.4. त्यामुळे हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, p बरोबर 712 अधिक वर्गमुळात 3136/12. तर घनमुळात p म्हणजेच p चं घनमूळ काढायचं. सुरुवातीला p ची किंमत काढू, मग p चं घनमूळ किती येईल ते बघूया. p बरोबर 712 अधिक 3136 चं वर्गमूळ आपल्याला काढायचं. मग 3136 चं वर्गमूळ येईल 56, कारण 56 चा वर्ग 3136 आहे, आणि छेदामध्ये 12. अंशामध्ये 712 अधिक 56, उत्तर 768 येईल, छेद 12. तर इथे 12 न भाग घालू. 12 × 1 = 12, 12 × 72, 4 शिल्लक राहील, 12 × 4 = 48. म्हणजे p ची किंमत 64 येईल. मग p चं घनमूळ काढायचं आहे, म्हणजेच 64 चं घनमूळ काढायचं आहे. मग 64 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे, तर 4चा. म्हणजे 64 चं घनमूळ 4 येईल, त्यामुळे हे आपलं उत्तर p चं घनमूळ 4, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, घनमुळात 24336 चा 1/2 अधिक 7. इथे 1/2 म्हणजेच त्याचं वर्गमूळ काढायचं आहे. मग घनमुळात 24336 चा 1/2 म्हणजे 24336 चं वर्गमूळ काढायचं आहे. मग 24336 चं वर्गमूळ येईल 156 अधिक 7. मग घनमुळात 156 अधिक 7 म्हणजे 216, आणि 216 चं घनमूळ 6 आहे, त्यामुळे याची किंमत येईल 6, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, घनमुळात पुन्हा घनमूळ दिले आणि 0.216 हे सगळं कंसात ठेवून त्याचा 6वा घात केलाय. मग आता हे पहिले जे घनमूळ आहे ते चिन्ह आहे तसंच ठेवू, आणि 0.216 चं घनमूळ किती, तर 0.6, आणि हे कंसात ठेवूया आणि त्याचा 6वा घात. आता 0.6 चं घनमूळ काय आपण काढू शकत नाही, पण 0.6 चं घनमूळ हेच आपल्याला असं लिहिता येईल
0.6चा 1/3 घात आणि हा चौकटी कंस त्याचा 6वा घात. मग इथं 0.6 त्याचा घातांकाचा घातांक आहे, म्हणजे घातांकांचा गुणाकार करायचा, म्हणजे 1/3 गुणिले 6 करायचं. 3 न जर 6ला भाग घालवला तर 2चा भाग जाईल, म्हणजे इथं 0.6 कंसाचा वर्ग होईल आणि 0.6चा वर्ग येईल 0.36. त्यामुळे हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, घनमुळात 4913 अधिक घनमुळात 9261 बरोबर x, तर x वर्ग किती? पहिल्यांदा x ची किंमत काढूया. म्हणजे घनमुळात 4913, 4913चं घनमूळ 17 येईल, कारण 17चं घन 4913 आहे, अधिक 9261 त्याचं घनमूळ येईल 21 बरोबर x. मग या दोन्हीची बेरीज येईल 38 बरोबर x, म्हणजे x ची किंमत 38 आपल्याला मिळाली. आपल्याला पाहिजे x वर्ग, म्हणजेच 38चा वर्ग आपल्याला करावा लागेल. मग 38चा वर्ग म्हणजे 38 गुणिले 38, हा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 1444. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 12चं घन गुणिले 15चं घन छेद 4चं घन गुणिले 5चं घन भागिले 27/6. मग 12चं घन, तो घन करण्याऐवजी 12 गुणिले 12 गुणिले 12 असं लिहूया. 15चं घन म्हणजेच 15 गुणिले 15 गुणिले 15 असं लिहूया. छेदामध्ये 4चं घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 आणि 5चं घन म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5. म्हणजे मग कॅल्क्युलेशनला ते सोपं जाईल. आता इथं भागाकाराचं चिन्ह आहे, त्याच्याऐवजी जर गुणाकाराचं चिन्ह घेतलं तर पुढची जी संख्या आहे त्याचा व्यस्त घ्यायचा, म्हणजे 27/6 त्याचा व्यस्त होईल 6/27. आता हे सगळं अंशात छेदात काय काय निघून जाते बघूया. 5 एके 5, 5 त्रिक 15, पुन्हा 5 एके 5, 5 त्रिक 15, इथेही 5 न भाग जाईल, 4 ने भाग जाईल, 4 त्रिक 12, पुन्हा 4 एके 4, 4 त्रिक 12, 4 एके 4, 4 त्रिक 12. त्यानंतर 3 न भाग जाईल, 3 9 27, पुन्हा या दुसऱ्या 3 न भाग जाईल, 3 एके 3, 3 त्रिक 9, पुन्हा या 3 ला 3 निघून जाईल, म्हणजे अंशात शिल्लक राहील 3 गुणिले 3 गुणिले 3, म्हणजे 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27 आणि 27 गुणिले 6 या सर्वांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. 27 गुणिले 6 हा गुणाकार केला तर उत्तर येईल 162. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि हा पुढचा प्रश्न, वर्गमुळात घनमुळात 1728 अधिक घनमुळात 13824 बरोबर किती? हे वर्गमूळ चिन्ह आहे तसं ठेवून त्याच्यामध्ये घनमुळात 1728 आहे, म्हणजे 1728चं घनमूळ काढू 12 येईल, अधिक घनमुळात 13824, म्हणजे 13824चं घनमूळ काढायचं आहे, जे 24 येईल, आणि या दोन्हींची बेरीज वर्गमूळ चिन्हात 12 अधिक 24 म्हणजे 36 आणि 36चं वर्गमूळ येईल 6. ही आपली किंमत जी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिली, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.